कोण आहे रे? कोण आहे रे? हो, हा, एवढ्या रात्री नेहाच्या घरात काय करताय तुम्ही? तुझी चूक निस्तरतोय. म्हणजे सकाळी कामाच्या गडबडीत तू दार उघडं टाकून गेली होतीस. टाळं नको लावायला. मी तुझं काय म्हणणं, मी खोटं बोलतोय? आता असं म्हटलंय का मी? मग चला चला बरं घरी. हो, आणि चावी कुठे आहे? अरे मी दार उघडलंच नाही तर चावी कशी माझ्याकडे असेल? पुन्हा तेच, म्हणजे चावी घरात असायला पाहिजे ना? हो, मग चला बघूया. बघूया. आणि समजा जर घरात सापडली तर उद्या सगळ्यांसमोर कबूल करायचं की मी पण विसराळू झाले म्हणून. चला बघूया तर खरं. चला, पण मिळाली तर लक्षात ठेवा, सगळ्यांसमोर कबूल करायचं आहे. हो हो हो, आणि नाही मिळाली तर मी पण बघते ना. बरं, तुम्ही आता आणि मी आहे. आलो. वाचलो. हा बंडोबंत कधीतरी मोठा घोळ करणार आहे. याचा बंदोबस्तच करायला पाहिजे. चला झोपूया. परी बाळाच्या स्वप्नात यायचंय. चला चला चला. किती मलूल झालंय माझं पोर. अविनाशनी परीला काही बोलतं चलतं तर सांगितलं नसेल ना? Yeah, of course I know the meetings have preponed. Yep. Cool. Yep. I'll be there on time, don't worry. Tomorrow's going to be a long day. परीच्या वागण्याने डिस्टर्ब आहेस ना? लहान आहे ती नेहा. पटकन अटॅच होते, पटकन अपसेट होते. आपण समजून घ्यायला हवं ना, आणि आपण तिला समजावायला हवं. अविनाश तसा चांगला माणूस आहे, पण 15 दिवसात एखाद्याचा इतका लळा कसा काय लागू शकतो? माहित नाही मला. मला फक्त परीची काळजी वाटते. अविनाशच्या बाबतीत निर्णय घ्यायला आपण घाई नाही ना केली. म्हणजे परी त्याच्या बाबतीत एवढी इमोशनल होईल असं मला वाटलं नव्हतं का? अदरवाईज आय वुड हॅव. नाही, आपण काही घाई नाही केली. योग्य निर्णय घेतला आपण. आज त्रास होईल परीला, पण ती उद्यापर्यंत नॉर्मल होईल. आणि यापुढे मी पर्सनली शक्य तेव्हा तिला शाळेत सोडायला आणि घ्यायला जात जाईन. समीर, या आय नो मीटिंग्स प्रीपोन झालेत. ऑफकोर्स वी आर रेडी. या शुअर. ओके. पप्पा, तू प्लीज थांबव ना ड्रायव्हर काकांना. परी बाळा, प्लीज थांबव ना, नाहीतर मी कट्टी घेईन तुझ्याशी. कधीच बोलणार नाही. कट्टी घेईन. परी बाळा झोप. थांबव. परी बाळा शांत झोप. चल थांबव ना. अहो, ते यादीत लिहिल्याप्रमाणे सगळं आणा बरं का, विसरू नका. अगं मी कधी काय विसरतो का? माहितीये. मी नेहाच्या घरातलं जरा आवरून घेते. हो चालेल. म्हातारी म्हणजे डोक्याला त्रास आहे. ही आत्ता कशाला येते इथे आवरायला? कुठे लपू? नाही, नंतर बाहेर नाही पडता येणार. काय करू? खिडकी.
आता म्हणतायत, पण नक्की काहीतरी विसरून येतील. अगं बाई, हा पंखा कसा काय चालू राहिलाय? हे म्हणजे ना, पण काल आम्ही आलो तेव्हा पंखा चालू नव्हता. डोकंच काम करेन असं झालंय. अगं बाई, ही चादर कशी काय इथे आली? म्हणजे रात्री इथे कुणीतरी नक्की येऊन गेलं असलं पाहिजे. कोण आलं असेल? चोर? बापरे, नेहाला कळवायलाच पाहिजे. अहो अहो अहो, ऐकलत का? परी, परी चलो वेकअप, गुड मॉर्निंग. चलो चलो मॉर्निंग. परी चला उठा, नाही तर नंतर तू म्हणशील की फ्रेंड तू ऑफिसला जायच्या आधी मला भेटला नाहीस, मला बाय नाही बोललास, मला किसी नाही दिली. चलो गेट अप, गेट अप यार. परी सकाळ झाली आता, चलो गेट अप, नाही तर 10 बटरफ्लाईज येतील आता. ओके, गुदगुली करायला. ताप आहे परी. ए परी, ए बच्चा, परी. हॅलो डॉक्टर, हाय दिस इज यश. तुम्ही डॉक्टर प्लीज ताबडतोब घरी येऊ शकता का? माझ्या मुलीला परीला जरा बरं वाटत नाहीये, खूप ताप आहे तिला. मी पाठवतो, मी लगेच गाडी पाठवतो. नाही, मी ताप मेजर नाही केला, पण अंग खूप गरम लागते तिचं आणि ती डोळे उघडत नाहीये. हो हो, मी पाठवतो लगेच. तुम्ही प्लीज ताबडतोब या. ओके, थँक्यू. काय झालं यश? नेहा, अगं ताप आहे हिला खूप. ताप आलाय? मी डॉक्टरांशी बोललो आता, गाडी पाठवतो, ते येतील लगेच. यश, तू आज घरी थांबशील? मला परीची काळजी वाटते. ऑफकोर्स ऑफकोर्स, आय एम नॉट गोइंग एनीवेअर. मी समीरला फक्त फोन करून सांगतो ऑफिसमध्ये. यस, डोंट वरी ॲट ऑल. मीटिंगची सगळी तयारी झालेली आहे. PDF फाईल तयार आहे, तुम्हाला मेल आलेला आहे. ऐक समीर, ऐक. मी आणि नेहा आज ऑफिसला येऊ शकणार नाही आहोत, कारण अरे परीला बरं वाटत नाहीये, खूप ताप आलाय तिला. सो मला आज घरी थांबावं लागेल. तू प्लीज आजच्या मीटिंग मॅनेज करशील का? ऑफकोर्स करीन मी, पण काय झालं काय? म्हणजे परीला खूप ताप आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का? हो रे, काय कळत नाही सडनली कशाने. पण डॉक्टर येतात आता, सो मी आय कीप यू इन्फॉर्म. बरं ठीक आहे, तू काळजी नको करू, मी इकडचं करीन मॅनेज. हवं तर मी शेफालीला हाताशी घेईन, पण तू तिकडे लक्ष दे. ओके ओके, थँक्स, बाय. नेहा अजून आली नाहीये. तिला वेळ झालाय. नक्की तिच्या घरी काय झालंय काही कळायलाच मार्ग नाहीये. काय करू? शेफालीशी बोलू का? शेफाली तिची मैत्रीण आहे ना, अविनाश बद्दल हिला सांगितलं असेल तिने. तिच्याशीच बोलू बघ. शेफाली, बोला. ऐक ना, नेहाचा फोन आला होता का? नाही. का, तुम्हाला काही काम आहे का तिच्याकडे? नाही, माझं काही काम नव्हतं, पण नेहा अजून आली नाही ना, तर काळजी वाटली मला. काळजी का? अरे देवा, चुकून बोलून गेले. आता हिला काय सांगू? अगं तसं नाही, ती अजून आली नाही ना,
पाऊस पडतोय. म्हटलं काय झालं, मध्ये काही व्हायला नको ना, म्हणजे व्यवस्थित पोहोचली की बरं वाटतं ना मनाला, म्हणून मी आपलं विचारलं काळजीपोटी. नाही असू दे, आणि तुझं चालू दे, मी पण माझ्या कामाला जाते. वहिनी, हा हा हा, काय झालं? वहिनी, तुम्ही दिलेला गंडा काम करतोय. समीर सरांनी ना तो गंडा त्यांच्या हातावर बांधूनही घेतलाय. अरे वा, छान झालंय. तुम्ही तुमच्या त्या भावांना पण सांगा ना. अगं तुला सांगितलं ना सगळ्यांसमोर हा विषय नको म्हणून. त्या गंड्याची सगळी जादू उतरून जाईल. सॉरी मी विसरले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शेफाली, आज दिवसभर तुम्ही मला माझ्यासोबत हव्या आहेत केबिन मध्ये. ओके सर. एक मिनिट, काही प्रॉब्लेम आहे का? नाही काहीच नाही. नाही तर मग ह्या खाणाखुणा कसल्या चालू आहेत? नाही ते मी ते आहा ते शेपू. हिने शेपू आणलाय आज डब्यात. ती म्हणते खायला या, मस्त केलाय. काय हो ना, आणि मम्मी नाही का मला शेपू शेपू करत, तर ते आम्ही त्यावर. यश आणि नेहा आज ऑफिसमध्ये येणार नाहीयेत आणि काही महत्वाच्या मीटिंग्स आहेत. त्या मीटिंग साठी मला असिस्ट करायला कोणीतरी हवंय, म्हणून तुम्ही आज मला माझ्या केबिन मध्ये हवे आहात दिवसभर. ओके ठीक. देवा, नेहा आणि यश काय येत नाहीयेत? भांड फुटलं की काय? काय झालंय काय? म्हणजे नेहा यश काय येत नाहीयेत? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? परीची तब्येत थोडीशी बरी नाहीये, म्हणून त्यांनी आज सुट्टी घेतली आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी मी पाहणार आहे. तर तुम्ही लागणार आहात मला दिवसभर. ओके. अच्छा, बरं झालं. काय म्हणजे काय बरं झालं म्हणजे काय? हा, बरं झालं ना की आज नेहा यश येत नाहीयेत, पण शेफाली तरी तुमच्या सोबत आहे ना, तर तुम्ही एकटे आतमध्ये काम कसं काय? म्हणजे बस 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 बस, पुरे पुरे. शेफाली, तुमची इथली सगळी कामं वाइंड अप झाली की तुम्ही आत या. ओके सर, झालंय माझं सगळं काम झालंय. झालं. परीला कशामुळे ताप आला असेल? हवा पाण्याच्या बदलामुळे असं लहान मुलांना होतो. काही थंड वगैरे खाल्लं होतं का तिने? नाही. पावसात भिजली होती का? नाही हो. बाप्पा, तू प्लीज थांबव ना. ड्रायव्हर काकांना नाहीतर मी तुझ्याशी कट्टी घे. ओ, म्हणजे हे सगळं ड्रायव्हर मुळे होत आहे. तर कुणी ड्रायव्हर निघून गेलाय का? चांगलं बॉन्डिंग होतं का त्यांचं? हो. मला वाटतं तेच तिने मनाला लावून घेतलंय. आपल्या जवळचं कोणी निघून गेलं की लहान मुलांवर लगेच परिणाम होतो. जमलं तर त्या ड्रायव्हरला परत बोलवून घ्या. डॉक्टर, त्या ड्रायव्हरला परत आणलं तर आमच्या परीला बरं वाटेल. चान्सेस आहेत. अर्थात आपण औषध सुद्धा देतोय. अर्थात तिची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. कपाळावर, पोटावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतील. ती इमोशनली हर्ट असेल तर तिची काळजी घ्यावी लागेल. आणि तुम्हाला मी आता औषधं लिहून देतच आहे. काही औषधं आहेत, ती मागून घ्या. तिला बरं वाटेल. या बे. सुनबाई, टेन्शन घेऊ नकोस. बरी होईल बरी. मला त्या डॉक्टरांचं म्हणणं योग्य वाटतंय. म्हणजे त्या ड्रायव्हरमुळे जर परीला बरं वाटणार असेल तर त्याला पण बोलवायला हवं ना. म्हणजे बघ, त्याची नोकरी सोडून जाण्याची कारण काहीही असतील, पण परीला आता त्याची गरज आहे. त्याने इथे असायला हवं. आणि तो आपला नोकर आहे ना, तो ऐकत नाही कसं?
मी हवं तर त्याला बोलून आणते. काकू काही गरज नाहीये ड्रायव्हरला बोलवायची. अगं डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना, त्याने होईल ती बरी. एवढं काय हिचं? परी आजारी आहे तरी ड्रायव्हरला बोलवायचं नाही म्हणते म्हणजे काय? नाही नाही हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. औषधाने ती बरी होईलच. तिच्या एवढ्या लाडक्या ड्रायव्हर काकांना जर ती भेटली आणि तिला बरं वाटणार असेल तर आपले टेन्शन कमी होईल ना ग. काकू त्याची गरज नाहीये. असं काय करतेस नेहा? अगं आपलं मूल आजारी आहे म्हटल्यानंतर आपल्याला काळजी वाटते ग. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण नेहाला काही कळतंय ना. बघूया ना ती काय म्हणते ते. असं नाही पप्पा, पण डॉक्टरांनी आपल्याला उपाय सांगितलाय ना, मग तो करून बघायला काय हरकत आहे? आणि त्याने आपल्याच परीला बरं वाटणार आहे ना. त्या ड्रायव्हरला इथे न बोलवण्याचा आडमुठेपणा का करते ही? इतका अट्टास काय तुझा नेहा? नेहा नेहा पप्पा, आता तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं बोलले यात? हा, पप्पांनी नेहाची कितीही बाजू घेतली तरी त्यांच्याही मनात अविनाशला बोलवायचं हे येणारच. यू आर राईट सिमी. त्या अविनाशची पूर्ण कुंडली काढायची. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पप्पा, आजवर माझ्यावर जे काही बरे वाईट प्रसंग आले ना, त्यात तू माझ्या बरोबर होतास. तू माझी साथ दिलीस आणि तुझ्या आशीर्वादामुळे मी पुढे चालले आणि आज इथवर आले. पण मग असे सगळं का असं घडतंय बाप्पा? माझ्या परीला पाहिलं ना, त्या बिचारीला किती त्रास होतोय बाप्पा. काल जेव्हा परी तुमच्यावर चिडली ना, तेव्हा मी तुमची बाजू घेऊन बोलले की नाही, बाप्पा आपल्या बरोबर आहे. पण आज मला असं वाटतंय माझा बाप्पाच माझ्या सोबत नाहीये. बाप्पा, आजवर आलेले सगळे संकटाला मी सामोरे गेले एकटीने. सगळं सहन केलं एकटीने, पण मला कधीच एकटेपणा जाणवला नाही. पण आज सगळ्यांबरोबर असू दे सतत असं वाटतंय मी एकटी पडली. कोणीच नाहीये माझ्या बाजूने. माझ्या बाप्पाने माझ्याशी कट्टी घेतली. पप्पा प्लीज, हे सगळं तुम्हीच घडवून आणताय ना. मग का करताय असं? का पुन्हा ते सगळे दिवस माझ्या समोर आले? का पुन्हा माझा भूतकाळ माझ्या समोर आला आणि मी काहीच करू शकत नाहीये बाप्पा? तुम्ही माझी परीक्षा बघताय का? का माझ्यावर चिडले आहात बाप्पा? का करताय तुम्ही असं? तुम्हाला माझं सुख बघवत नाहीये का, म्हणून करताय असं? का माझ्या आयुष्यात आलेले हे दिवस मी सुखाने जगतीये हे तुम्हाला बघवत नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय? माझं कुठे चुकलंय मला सांगा. तुम्ही नेहमी मला साथ दिली नाही, मग आता का माझ्याशी कट्टी करून बसले आहात? का माझे जुने दिवस माझ्या समोर आले परत? तुमच्यावर विश्वास ठेवला इथे चुकले मी? का माझ्या आयुष्यात आलेले हे सुखाचे क्षण मी छान जगतीये तिथे चुकले? सांगा ना, कुठे चुकले मी? का आलीये माझ्यावर ही परिस्थिती? का करताय असं तुम्ही? मी खरंच अडकलीये. मला खरंच कळत नाही मी काय करू, कुठे जाऊ, कोणाला सांगू. माझ्या आयुष्यात आलेले हे सगळे चांगले क्षण तुझ्यामुळे आलेत. हे सगळं तू घडवून आणलंय. यशला तू आणलं माझ्या आयुष्यात. मग आता का करतोय हे सगळं परत? कुठे जाऊ मी, कोणाला सांगू, कोणाची बोलू? मला खरंच कळत नाहीये बाप्पा. माझ्या परीला बरं कर. जर तू माझ्या परीला बरं नाही केलं ना, तर मी तुझ्याशी कट्टी घे. तोवर
जोवर तू परीला या सगळ्यातनं बाहेर काढत नाहीस तोवर मी तुझा चेहरा बघणार नाही.